पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ची आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि उद्याच्याला मतमोजणी आहे। खरं तर पुणेकरांना 4 वर्षानंतर सार्वत्रिक म्हणजे आता स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या मतदानाची संधी मिळाली आहे। खरं तर पुण्याच्या याच प्रचारामध्ये वाहतूक कोंडीचा मुद्दा देखील उपस्थित झाला आणि आज मतदाना दिवशी देखील पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। अनेक पुणेकर सकाळी लवकर मतदान करून निश्चित स्थळी जाण्यासाठी तयार आहेत, मात्र त्यांना वाहतूक कोंडीतून वाट काढून मतदान करून पुन्हा आपल्या इच्छित जाण्यासाठी देखील आता विलंब होतोय। खरं तर पुण्यातील 165 जागांसाठी आज मतदान होते, त्यातील 2 जागा ह्या बिनविरोध झाल्यामुळे 163 जागांसाठी जे आहे मतदान पेटीमध्ये आज पुणेकर मतदान टाकून त्यांचं भवितव्य जे आहे बंद करणार आहे। उद्याच्याला मतमोजणी होणार आहे। 1153 उमेदवारांसाठी आज मतदान केलं जाणार आहे। 41 प्रभाग आहेत। प्रभाग क्रमांक 38 मध्ये हे 5 उमेदवार आहेत, तर बाकीच्या उर्वरित प्रभागांमध्ये 4चा प्रभाग असणार आहे। त्यामुळे 4ही उमेदवारांना मतदान करणं हे बंधनकारक असणार आहे। तसं न केल्यामुळे जो इच्छुक उमेदवार आहे किंवा जो आपल्याला आवडीचा उमेदवार आहे, ज्या विचाराचा उमेदवार आपल्याला पटतो, त्याला जर मतदान करून उर्वरितचं मतदान केलं नाही तर नोटा दाबून ते मतदान प्रक्रिया ही पूर्ण केली जाणार आहे। वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, नदी प्रदूषण असेल किंवा समान पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल किंवा अन्य काही शहरातील उद्यानांचा प्रश्न असेल, गुन्हेगारीचा प्रश्न असेल, हे सर्व सामाजिक आणि मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून इतर मुद्द्यांवरती जे आहे ती निवडणूक लढवली गेली। खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच राहिलेली आहे। त्यामुळे सेना, काँग्रेस आणि महाविकास आघाडी किंवा अन्य पक्ष काय करिश्मा दाखवतात यापेक्षा भाजप आणि राष्ट्रवादीला किती सीट्स मिळतात याची देखील सर्व चर्चा आता या आपापल्या बूथवरती किंवा ज्या ठिकाणी मतदान केंद्र त्यांचे बूथ लावले त्या ठिकाणी सर्वत्र पाहायला मिळते। सकाळपासूनच पुणेकरांनी जे आहे मतदान करायला जी आहे सुरुवात केली आहे, मात्र मतदान केंद्रावरती गेल्यानंतर अनेक ठिकाणी मशीन्स बंद पडल्या, काही ठिकाणी लाईट्स लागत नव्हते। उमेदवारांनी जे काही मतदार आहेत त्यांना देखील यादीमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। असं सकाळच्या सर्वात सत्रामध्ये हे पुणेकरांनी आज अनुभवलंय। उद्याच्याला मतमोजणी आहे, त्यामुळे काय निकाल येत आहे हे देखील आता पाहावं लागणार आहे, कारण वाहतूक कोंडीचा सामना करतच पुणेकर मतदानाला जात आहेत। गेल्या अनेक वर्ष वाहतूक कोंडीचा प्रश्न हा ऐरणीवर येतोय, चर्चेला जातोय, मात्र सोडवण्यासाठी कोणी उत्सुक नाहीये। पुणेकर आता कोणाच्या पदाला मत टाकतायत आणि ह्या सर्व मूलभूत प्रश्नांना कोण सोडवत आहे हे पाहणं महत्वाचं आहे। याबरोबर उत्तम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।